असल्याचा आरोप करून या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तिचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयाकडे करून 1 आठवडा झाला। सालियान यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सशुल्क पेड फेक न्यूजची लाट आली आहे। अर्थातच यामध्ये पुढे आहेत पवार ठाकरेंच्या राजकारणाची इकोसिस्टीम असणारी मराठी मीडिया आणि चिरीमिरीवर खुश राहणारे मराठी बोरुडे पत्रकार। 5 वर्षांपूर्वी ठाकरे सरकारला दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूतची केस दाबण्यात मुंबई पोलिसांइतकेच या बोरुड्यांनी मोलाचे सहकार्य केले होते। आता त्यांच्यावर नवीन जबाबदारी आली आहे, ती म्हणजे या केसेस रिओपन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकांची सुनावणी सुरू होण्याआधीच फेक नरेटिव्ह पसरवायची। याची सुरुवात सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू चौकशीबाबत सीबीआयने न्यायालयाकडे दाखल केलेल्या कथित क्लोजर रिपोर्टने झाली। कथित म्हणण्याचे कारण म्हणजे आजतागायत सीबीआयने आपण क्लोजर रिपोर्ट सबमिट केला याची कोणतीही पुष्टी केली नसून तो रिपोर्ट कोणत्याही मीडिया हाऊसपर्यंत पोहोचलेला नाही। त्यामुळे सीबीआयने खरंच क्लोजर रिपोर्ट दाखल केला असेल तर त्यामध्ये नेमके सुशांतच्या मृत्यूबाबत नेमके काय कन्क्लुजन काढले याच्या फक्त कपोकल्पित बातम्या सूत्रांच्या आधारे बनवल्या जात आहे। सीबीआयकडे फक्त सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात आले होते। सीबीआयने कधीही दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सुरूच केला नव्हता। तरीही टीम आदित्य ठाकरेसोबत मराठी पत्रकारही सीबीआयने क्लीनचिट दिली असताना पुन्हा तपासाची काय गरज अशी विचारणा करता। सीबीआयने क्लीन चिट दिली असेल तर ती फक्त सुशांतसिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसाठी असून तिच्या मित्र परिवारासाठी अजिबात नाही। परवापासून बहुतेक सर्व मराठी न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पोर्टल्सनी सतीश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांची बदनामी करण्याची सुपारी हाती घेतली आहे। गेल्या 5 वर्षांपासून धुमसत असणाऱ्या दिशा सालियान प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पॅकेज, जाहिराती, पाकिटे आणि चिरीमिरीच्या आमिषाने मराठी मीडिया न्यायासाठी धडपडणाऱ्या बापाला आणि त्याला मदत करणाऱ्यांविषयीच अपप्रचार करताना पाहून यांच्याबाबत तोंडात शिव्यांशिवाय काही येत नाही। या सगळ्या बातम्यांचे हेडिंग, मजकूर, प्रतिक्रिया यामध्ये इतके साम्य असते की त्या एकाच माणसाने प्रेस रिलीज बनवून सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याचे सहज लक्षात येते। काय म्हणे तर सतीश सालियान यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशाने आत्महत्या केली असा पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट आहे। हे खरे असते तर पोलिसांनी 5 वर्षांपूर्वी सतीश सालियानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल केला नव्हता? देशातील सर्वाधिक भ्रष्ट, अनैतिक, लाचार आणि बेजबाबदार मीडियाची लिस्ट काढली तर मराठीचा निश्चितपणे पहिला नंबर लागेल। सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयने थांबवण्याचे कारण त्यांना हत्येबाबत कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे। कसे मिळणार पुरावे? सुशांतच्या मृत्यूनंतर तब्बल 70 दिवसांनी ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली होती। दरम्यानच्या कालावधीत मुंबई पोलिसांमधील सचिन वाझे प्रजातीच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यांची इटसे इट बजावली असणार। सुशांतच्या मृत्यूनंतर 4-8 दिवसांतच क्राईम सीन असणारे त्याचे घर पोलिसांनी मूळ मालकाकडे सोपवले होते। मग मालकाने घरातील सुशांतचे फक्त फर्निचरच गोळा करून ठेवले नाही तर संपूर्ण रंगरंगोटीही बदलून टाकली आणि पुढे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना घंटा पुरावे मिळाले। याबाबत न्यूज चॅनेल्सनी बातम्या दाखवल्या नसल्या तरी काही यूट्यूबर्सचे या घटनाक्रमांवर बारीक लक्ष होते। अशाच एका यूट्यूब चॅनेलवर त्यावेळी दाखवण्यात आलेल्या बातमीची लिंक कॉमेंटमध्ये